जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, सरसकट 36 जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर झालेली आहे आणि नवीन याद्यासुद्धा आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। पीक विमा सरसकट जाहीर झालेला आहे। त्यानंतर पीक विमा सरसकट जाहीर झालेली जिल्ह्यांची यादी मित्रांनो आलेली देखील आहे। त्यामधील किती गावं पात्र ठरलेली आहेत ही आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर पहिला जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणामध्ये 98 गावे पात्र ठरलेले आहेत व त्याची अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत। त्यानंतर जालन्यामध्ये 144 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरलेली असून 48 आलेले आहेत ते अनवाणी। बीडमधील पाहिले तर मित्रांनो 68 गावं फक्त या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याची पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे। यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरली असून 47 अनिवार्य आहेत। त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गावं पात्र ठरली असून 47 ही अनिवार्य आलेली आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात तर पाहिलं तर मित्रांनो 114 गावे हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेले आहेत। त्यानंतर परभणीचं पाहिलं मित्रांनो तर 73 गावं पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले आहेत। लातूरमध्ये पाहिले तर 120 गावं हे पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेले आहेत। तर वाशिममध्ये पाहिले तर 112 गावे हे पीक विम्यासाठी पात्र ठरली असून 47 अनिवार्य आलेले आहे। त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गावे या पीक विम्यासाठी पात्र ठरले असून अनिवार्य आलेले आहे ते 47 आलेले आहे। त्यानंतर कोल्हापूरचा जिल्हा पाहिला तर कोल्हापूरमध्ये 73 गावे हे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून 47 अनिवार्य आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अर्थात यामध्ये पाहिलं तर 119 गावे पीक विम्यासाठी पात्र ठरले असून त्याची अनिवार्य आहे ते 48 आलेले आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा। धन्यवाद।